पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात एका भिंतीवर हिरवा रंग देत त्या ठिकाणी काही फुलं वाहिलेली होती, अगरबत्ती लावण्यात आलेली होती, दिवा लावण्यात आलेला होता आणि या गोष्टीच्या फोटोज व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत होते। हीच गोष्ट भाजपचे खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या निदर्शनास आली आणि थेट त्यांनी तिथं जाऊन त्या हिरव्या रंगावर भगवा रंग चढवलेला आहे। स्वतः खासदार ताई आपल्या सोबत आहेत। ताई, ही गोष्ट तुमच्या कधी निदर्शनास आली आणि कधी तुम्ही जाऊन हा सगळा तिथं म्हणजे अर्थात भगवा रंग चढवला? व्हॉट्सॲपवरून अनेक मेसेजेस येत राहिले आणि अनेकांकडनं या भिंतीच्या कॉर्नरचा असा हिरवा रंग दिलेला फोटो मला बघायला मिळाला। आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी मुद्दाम गेलो तर तिथे फुलं होती, उदबत्त्या लावलेल्या होत्या आणि कंप्लीट हिरवा रंग, म्हणजे त्या भिंतीला जर का रंग द्यायचा होता तर तो पिवळा रंग होता आधीचा, तर हिरवा रंग त्या कॉर्नरला दिला गेला होता आणि मला व्हॉट्सॲपवरनं ही बातमी कळली। बऱ्याच वेळेला अशा प्रकारे व्हॉट्सॲपवरनं बातम्या कळतात आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांना पण सांगायचा प्रयत्न करत असतो। मध्ये सुद्धा शनिवारवाड्याच्या तिथे अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी घडत आहेत असं कळल्यानंतर मी स्वतः तिथे पाहणी केली आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया असेल, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, महानगरपालिका असेल, अशा सगळ्यांना इन्फॉर्म केलं होतं। तर अशा गोष्टी या घडल्या नाही पाहिजेत आणि जिथं घडत असतील तर तिथे आपण जागरूक राहिलं पाहिजे। ताई, हे जे सदाशिव पेठमध्ये भिंतीला रंग देण्यात आलेलं होतं, हे एका शाळेची भिंत आहे। त्या शाळेशी आपण काही संवाद साधला, संपर्क केलं? हे कुणी केलंय, कधीपासून आहे हे सगळं? आम्हाला अर्धी माहिती मिळालेली आहे आणि मला त्याच्यात वस्तुस्थिती जाणवत नाही। शाळेशी सुद्धा आमचा पत्रव्यवहार होणार आहे, सुट्ट्या आहेत, नक्कीच आम्ही शाळेशी संपर्क करू आणि अशा प्रकारे कुठलंही तथ्यहीन आणि तर्कहीन अशा गोष्टी पुण्यामध्ये चालू दिल्या जाणार नाहीत। ताई, आपण या संदर्भात पोलिसांना देखील कळवलं होतं का त्यावेळी, ज्या पद्धतीने तुम्ही तिथं गेलात आणि भगवा रंग चढवला? तुम्ही आता तिथं बघितलं तर आपण गणपती बाप्पांची एक फोटो देखील प्रतिमा ठेवण्यात आली आहे। गणपती बाप्पांची प्रतिमा कडेला होती, आणखीनही 2-3 प्रतिमा होत्या, त्या आम्ही इकडे आणून ते ठेवलं, कारण की आम्हाला कुठल्याही प्रकारे असं ठिकठिकाणी कॉर्नर्स हे बळकावलेले चालणार नाहीत। एक दुसरी गोष्ट आपण पाहतो की रेल्वे लाईनच्या कडेला सुद्धा तुम्ही रेल्वेने प्रवास करा, तुम्हाला जाणवेल की ठिकठिकाणी रस्त्यामध्ये पीर आणि मजारी आहेत। मुस्लिम धर्माला हे मान्य नाही आहे की अल्लाशिवाय इतर कोणाची प्रार्थना केली जावी। मग हे पीर कसे? आपल्याकडे सुद्धा कोणी महंत, साधू संत किंवा अशी एक महात्मा व्यक्ती जेव्हा दिवंगत होते तेव्हा ते समाधी घेतात, पण ते जाहीररित्या असतं, त्यांचं नाव आपल्याला माहिती असतं, ते समाधीस्थळ माहिती असतं, त्या व्यक्तीचं नाव आणि कार्य आपल्याला माहिती असतं आणि त्यांना आपण रस्त्याच्या कडेला काही समाधी स्थान करत नाही। तर हे सगळं फेक असतं। तर या फेक गोष्टींपासून सगळ्या हिंदूंनी सावध राहिलं पाहिजे, आपल्या जागा आपण संरक्षित केल्या पाहिजेत असं मला वाटतं। ताई, जेव्हा तुम्ही तिथं गेला त्या भिंतीच्या कॉर्नरवर, तिथं काय काय होतं, तुम्हाला काय वाटलं तिथं गेल्यानंतर? वाईट वाटलं। तिथे अनेक दुकानदारांकडे आम्ही चौकशी केली आणि चौकशी अंती कळलं की हे आत्तापर्यंत नव्हतं आणि आता नुकतंच ते झालेलं आहे आणि याच्यामध्ये कधी कधी असंही होतं की हिंदूंचा वापर केला जातो। एक उदाहरण सांगते। मलंग बाबा, नाथपंथीय बाबा होते आणि आता तिथे हाजी मलंग या नावाने ते प्रचलित केलं जाते। ते तीर्थक्षेत्र हिंदूंचं तीर्थक्षेत्र आहे आणि वेगवेगळ्या लोकांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने कार्यनीती अवलंबून आता ते सर्वधर्मीय प्रार्थनास्थळ झाले। ते सर्वधर्मीय प्रार्थनास्थळ नाही, ते केवळ हिंदूंचं आणि नाथपंथीय अशा साधूंचं ते तीर्थक्षेत्र आहे। तर अशा बाबतीत आपण अलर्ट नक्की राहिलं पाहिजे असं मला वाटतं। ताई, ते कुणी केलं तुम्हाला कधी कळालं का? म्हणजे अर्थात तुम्ही तिथं विचारण्याचा प्रयत्न केला कधी? आम्ही जी माहिती घेतली ती त्या माहितीनुसार, मी आता नाव त्यांचं डिस्क्लोज करत नाही, अजूनही डिटेल माहिती आम्ही घेणार आहोत, पण तर्कहीन आणि तथ्यहीन अशा गोष्टी तिथे चालू आहेत एवढं मात्र नक्की। ताई, तुम्ही सोशल मीडियावर देखील हे फोटोज पोस्ट केलेले आहेत, सर्वत्र या गोष्टीची चर्चा होतीये। ज्या पद्धतीने तुम्ही एक पोस्ट देखील लिहिली आहे, आम्ही भगवेदारी आहोत, हे सगळं चालणार नाही, हिंदूंनी जागं व्हावं। आम्ही भगवेदारी आहोत, आम्ही रामभक्त आहोत, हे सांगायला कोणाला लाजायचं आहे? आम्ही आहोत, पण हिंदूंनी कधीच इतर कोणाचा द्वेष केला नाही, कोणाला लुबाडलं नाही, पण सहिष्णुतेची सुद्धा काही मर्यादा असते। आम्ही स्वतःलाही लुबाडू देणार नाही इथपर्यंत हिंदू आता जागा झालाय। हिंदूंनी जागा व्हावं, एकत्र व्हावं, हे देखील त्याच्यामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न आहे। अशा गोष्टी खपून घेतले जाणार नाहीत। ज्या वेळेला
देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशामध्ये जवळजवळ 35 ते 37 हजार एकर एवढ्या प्रॉपर्टीज या वक्फच्या होत्या असं म्हटलं जातं. 10 लाख प्रॉपर्टी झाल्या कशा? जर का विविध आयोग असं सांगतात की मुस्लिम हे अतिशय तळागाळातले आहेत, त्यांच्याकडे प्रॉपर्टीज नाही आहेत, मग त्यांनी दान कसं केलं? ज्यांच्याकडे स्वतःकडेच प्रॉपर्टी नाही आहेत त्यांनी वक्फ कशा केल्या प्रॉपर्टीज? ते स्वतःच डिप्राईव्ड आहेत, त्यांना आज कुठल्याही प्रकारच्या अनेक सुविधांची कमतरता आहे, मग त्यांनी दान कसं केलं? आणि त्या प्रॉपर्टींची संख्या 10 लाख एकर एवढी किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त झाली आहे. आता हा सगळा मुद्दा JPCकडे अभ्यासाला आहे. मग एवढ्या प्रॉपर्टीज दान नाही केल्या, ह्या काबीज केलेल्या आहेत. आज तुम्ही बघताय की गावच्या गावं शेतकऱ्यांचे सुद्धा इतके हाल चालले आहेत की आजपर्यंत शेती करत असलेल्या जमिनीवर त्यांनी क्लेम केलेला आहे. तर ह्या गोष्टी खरोखरच अलार्मिंग आहेत आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे आणि हे आवाहन आमचं नक्की आहे. अर्थात ताई स्वतः त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. यामध्ये पोलिसांना देखील ते तक्रारी देणार आहेत. अशा पद्धतीने कुठलीही गोष्ट खपून घेतली जाणार नाही. हिंदूंनी एकत्र येऊन त्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे असं देखील या ठिकाणी ते आवाहन करतायत आणि असंच सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट करत ही संपूर्ण घटना या ठिकाणी कळवली देखील आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.